बघा BMS सेकंड इयर द्रवगुण, त्याच्यामध्ये आज आपण हरितकी हे द्रव्याचा अभ्यास करणार आहोत. इम्पॉर्टंट आहे, याच्यावर LQ येऊ शकतो. हरितकी हे द्रव मोठं आहे खूप अभ्यास करण्यासाठी. आता मी खूप शॉर्टली आणि योग्य पद्धतीने तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. बघा त्याच्यामध्ये गण महत्त्वाचं आहे, आपण लिहायलाच लागतं. पहिलं त्रिफळा सुश्रुतनुसार, कुष्टकनं चरकनुसार. लगेच लक्षात ठेवत चला. त्रिफळा कुष्टकनं, सुश्रुतनुसार चरकनुसार. कुल कुठलं आहे? हरितकी कुल. फॅमिली कुठली आहे? कोम्ब्रॅटेन्सी. नंतर लॅटिन नेम काय? टर्मिना चेब्युलारेट्स. पर्याय काय बघा? पथ्या, शिवा, चेतना. त्याच्यानंतर बघा स्वरूप बघा काय त्याचं. 20 ते 30 मीटर उंचीचे वृक्ष आहे. हरितकी कसं आहे? 20 ते 30 मीटर उंचीचं वृक्ष आहे. त्वचा बघा त्याची गडद तपकिरी रंगाची व खरबडीत आहे. पर्ण 7 ते 20 सेंटीमीटर लांब आहे. आणि फल कसं आहे त्याचं? 2.5 ते 5 सेंटीमीटर लांब आहे व अंडाकार आहे. प्रत्येक फळात एक कठीण बी आहे. त्याच्या प्रत्येक फळामध्ये काय आहे? एक कठीण बी आहे. आता त्याचे प्रकार बघा काय आहेत. विजया, रोहिणी, पुतना, अमृता हे प्रकार आहेत हरितकीचे. बघा आपण हे बघितलं होतं, हरितकीचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर बघा व्यावहारिक नाव काय आहे? बाळ हिरडे, रंगारी हिरडे व सुवारी हिरडे. आता बघा व्यावहारिक प्रकार. आधीचे प्रकार कुठले होते? विजया, रोहिणी, पुतना, अमृता. त्याच्यानंतर बघा बाळ हिरडे म्हणजे काय सांगितले? कोवळे फळ तोडून वाळविल्याने गडद व काळे लहान दिसणारे फळ. आता बघा बाळ हिरडे म्हणजे कसं असणार आहे? कोवळं फळ, ते तोडून जर वाळवलं तर गडद व काळे लहान दिसणारे फळ. आता रंगारी हिरडे म्हणजे काय? मध्यम वाढलेली पिवळी फळे विशेषतः रंग तयार करण्यासाठी वापरतात. रंगारी बघा त्याच्या नावातच आहे. आता बाळ हिरडे म्हणजे कोवळे फळ, रंगारी म्हणजे रंग तयार करण्यासाठी वापरतात, ते पिवळे फळ असते. आता सुवारी हिरडे म्हणजे बघा काय म्हणते? काळपट मोठी पक्व फळे, औषधात त्याचा वापर. आता उपयुक्तांग काय? लक्षात ठेवा, फळ. हे हरितकी काय आहे? त्याचं उपयुक्तांग काय? फळ. उत्पत्ती स्थान भारतात सर्वत्र. आता बघा रासायनिक संघटन. तर बघा रासायनिक संघटन काय आहे? फळात टॅनिन असते आणि फळ जर पिकलं तर त्या टॅनिनचे प्रमाण कमी होतं आणि ॲसिड वाढते. कळलं? समजते का तुम्हाला? हां, खूप इझी बघा लक्षात ठेवण्यासाठी. ग्राह्यत्व बघा काय आहे? नवीन स्निग्ध घन आकाराने गोल पाण्यात टाकले असता पाण्यात बुडणारे आणि 2 कर्ष म्हणजे 20 ते 24 ग्राम वजन असणारे हरितकीचे फळ ग्राह्य आहे. कुठलं फळ ग्राह्य आहे? नवीन स्निग्ध घन आकाराने गोल पाण्यात टाकले असता पाण्यात बुडणारे व 2 कर्ष 20 ते 24 ग्राम वजन असणारे हरितकीचे फळ ग्राह्य आहे. बघा त्याचे अभाव प्रतिनिधी काय आहे? शिवा अभावाने शिवा हरितकी अभावाने आमलकी वापरावी. त्याचे गुण बघा काय? रस लवण रस सोडून 5 रस. विपाक मधुर आहे, वीर्य उष्ण आहे, मुख्य गुण लघुवृक्ष आहेत व प्रभाव त्रिदोषग्न आहे. आता बघा आपण काय बघितलं होतं? त्याचं गण बघितलं होतं पहिल्यांदा. त्रिफळा व कुष्टग्न. हरितकी त्याचं कुल होतं. कोम्ब्रॅटेन्सी त्याची फॅमिली होती. टर्मिनला त्याचं लॅटिन नेम होतं. नंतर पर्याय पथ्या, शिवा, चेतना होते. त्याच्यानंतर आपण त्याचं स्वरूप कसं आहे बघितलं, त्याचं फळ पान फूल कसं आहे बघितलं. त्याच्यानंतर त्याचे प्रकार बघितले. नंतर त्याचे व्यावहारिक प्रकार बघितले. त्याच्यानंतर आपण बघितलं उपयुक्तांग. त्याच्यानंतर आपण त्याचं उत्पत्ती स्थान बघितलं. उपयुक्तांग फळ आहे आणि उत्पत्ती स्थान त्याचं भारतात सर्वत्र आहे. त्याच्यानंतर रासायनिक संघटनामध्ये टॅनिनचं आपण काय वाढतं आणि पिकल्यानंतर टॅनिन कमी होऊन ॲसिड वाढतं हे बघितलं. नंतर त्याचा गुण बघितलं. गुणांमध्ये लवण रस सोडून 5 रस आहेत. त्याचा विपाक मधुर आहे, वीर्य उष्ण आहे आणि मुख्य गुण कुठला आहे हरितकीचा? लघु आणि वृक्ष. प्रभाव त्रिदोषग्न आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात प्रमुख कार्य व उपयोग. नंतर दोषग्नता इम्पॉर्टंट आहे, तुम्ही बघा.